तर भावी शिक्षक हो, आज आपण अभ्यासणार आहोत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रावरील काही प्रश्न, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पहा, एकूण आपण 10 प्रश्न घेणार आहोत. पहिला प्रश्न पहा, शिक्षक व्यवसायाचा स्वीकार करावा अशी तुमची इच्छा आहे. कारण पहा 4 दिलेले आहे, त्यापैकी तुम्ही कोणते निवडाल पहा. अ आहे, तुम्ही शिक्षक बनावे अशी तुमच्या आईवडिलांची इच्छा आहे. ब, शिक्षक व्यवसायात खूपच सुट्ट्या असतात. क, तुमच्या कुटुंबातील कुणीही शिक्षक झालेला नाही. काय ड, तुम्हाला शिकणे व शिकवणे खूप आवडते. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक, तुम्हाला तुमचंही तेच असेल. काय ड, तुम्हाला शिकणे व शिकवणे खूप आवडते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूयात. तुम्ही खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचा व्यवसाय स्वतः करणे उचित समजता. अ, जेथे तुम्हाला अधिकार प्राप्त, काय म्हटलेत पहा, जिथे तुम्हाला अधिकार प्राप्त होईल. काय, जेथे तुम्हाला भरपूर धन प्राप्त होईल. काय, जेथे तुम्हाला मनशांती प्राप्त होईल. काय ड, जेथे तुम्हाला खूप आराम प्राप्त होईल. आणि उत्तर आहे, सांगा, पर्याय क्रमांक क, जेथे तुम्हाला मन शांती प्राप्त होईल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, तुम्ही आपल्या मित्राला कोणत्या प्रकारचा व्यवसाय निवडण्यास सल्ला द्याल. ज्यात प्रभुत्व प्रदर्शनाची पुरेशी संधी मिळेल. काय, ज्यात आर्थिक लाभाची पुरेशी शक्यता असेल. काय, ज्या व्यवसायात त्याच्या पात्रतेचा व योग्यतेचा उपयोग होईल. काय ड, ज्या व्यवसायामुळे त्याला खूप भ्रमंती करावयास मिळेल. आणि उत्तर आहे, सांगा, पर्याय क्रमांक क, ज्या व्यवसायात त्याच्या पात्रतेचा व योग्यतेचा उपयोग होईल असाच व्यवसाय निवडण्यास तुम्ही मित्राला काय द्याल, सल्ला द्याल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, यशस्वी शिक्षक तोच. अ, जो शिकवणी घेतो. ब, जो निष्ठेने आपले विद्यादानाचे कार्य करतो. क, जो मोटारीत बसून विद्यालयात जातो. ड, जो थोड्या काळात पदोन्नती मिळवतो. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, जो निष्ठेने आपले विद्यादानाचे कार्य करतो. नेक्स्ट, आजच्या भ्रष्टाचारी, बेशिस्त आणि अविश्वसनीय वातावरणात एक विचारवंत शिक्षक या नात्याने कसा विचार कराल. तटस्थ राहून कार्य करीत राहावे. काय, सामाजिक प्रवाहाबरोबर राहून कार्य करीत राहावे. काय, बऱ्याच गोष्टींकडे न पाहिल्यासारखे करून कार्य करीत राहावे. काय, प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करीत राहावे. आणि याचे योग्य उत्तर आहे की आपण प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करीत राहावे. पर्याय क्रमांक ड. नेक्स्ट पहा, शिक्षक व्यवसायाची सफलता कशावर अवलंबून असते. लोकांना प्रसन्न ठेवण्याच्या धोरणावर, अध्यापनाच्या गुणवत्तेच्या जपवणुकीवर, परिश्रम तसेच प्रामाणिकपणावर. काय ड, संबंधित लोकांशी संपर्कात राहण्यावर. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, अध्यापनाच्या गुणवत्तेच्या जपणुकीवर. त्यानंतर 91 नेक्स्ट क्वेश्चन पहा, कोणत्याही व्यवसायात नव्याने प्रवेश करताना खालीलपैकी कोणत्या गोष्टीस सर्वप्रथम प्राधान्य द्यावे. वेळेचे बंधन, गुणवत्ता टिकवणे, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कमाई करणे. का, व्यावसायिक बांधिलकी व व्यावसायिक नीतिमत्ता. तर पहा, याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक ड, व्यावसायिक